ताई, आता आपली प्रभाग 24 मध्ये इलेक्शन झाले. आपण अपक्ष असतानाही एवढी भरघोस मतं घेतली. तर थोड्या एक 1500-1600 मताने आपला पराभव झालेला आहे. तरी हा आपण पराभव मानता की हा आपला एक प्रकारे झालेला विजय आहे? नक्कीच हा माझा विजय आहे. हा पराभव नसून माझा विजय आहे. मी माझ्या सर्व मायबाप जनतेचे ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि हे विजयाचंच मतदान आहे. यापुढे जो आता आपला समाजकार्याचा वसा राहणार आहे, तो आपण इथेच थांबवणार आहात की पुढे यापुढे अखंडपणे सुरू ठेवणार आहात? माझं हे समाजकार्य असंच यापुढे देखील अखंड सुरू राहील. अजून जास्त कसं काम करता येईल त्यासाठी मी सक्रिय राहील. थोड्या मताच्या फरकाने तो हे झालेला टेक्निकली एरर वाटतोय का? हो, नक्कीच हा टेक्निकली एरर आहे, कारण जनतेने मला भरघोस मतदान दिलेलं आहे. आज अपक्ष उमेदवार असून देखील मला 11,040 140 मतं पडलेली आहे. तर पक्ष चिन्ह असते तर भरघोस मताने तुम्ही विजयी झाला असता, याबद्दल काय? 100% मी विजयी झाले असते. जर पक्षाकडून असते तर भरपूर याच्यापेक्षा जास्त मतदान मला मिळालं असतं. खरं तर थेरगावची जनता नेहमी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि माझ्या सर्व जनतेने आज खरं दाखवून दिलेलं आहे. 24-25 हजार मतदान होऊन त्यापैकी मला 11,000 प्लस मतदान झालेलं आहे. तर माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्यामुळे आज मला एवढं मतदान झालेलं आहे अपक्ष राहून देखील. काही तांत्रिक अडचणीमुळे माझं चिन्ह गेलं, परंतु जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मी पण ठाम राहिले आणि आज भरघोस मतांनी मला खरं तर माझा हा विजयच आहे. खरं तर पद नसताना देखील मी गेले 7 वर्षापासून कंटिन्यू काम केलेलं आहे लोकांसाठी आणि यापुढे देखील मी माझ्या जनतेसाठी काम करत राहील. मला पदाची खरं तर काय आवश्यकता नाहीये, कारण मी आज माझ्या जनतेच्या मनातील नगरसेवक आहे. माझ्या सर्व महिला भगिनी माझ्या पाठीशी आता देखील उभ्या आहेत. कालपासून माझ्या प्रभागातील सर्व महिला मला भेटण्यासाठी येत आहेत. सध्याचं राजकारण जे फिरतंय पैशाभोवती फिरते असं वाटतंय का? काय वाटतंय? हो, 100%. खरं तर ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आणि आज धनशक्ती जिंकली असं म्हणता येईल आपल्याला. माझं कुटुंब आणि माझे सर्व कार्यकर्ते जे अहोरात्र माझ्यासाठी झटले आणि माझी सर्व मायबाप जनता या सर्वांची मी नेहमीच ऋणी राहील. सर्वांना मी खरं मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते की त्यांनी आज माझ्यासाठी एवढे माझे सर्व कार्यकर्ते लढले. आज खरं तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या सर्वांचाच विजय आहे. सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देते, आभार मानते.